हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला आम्हाला समजायलाच पाहिजे. आज लहान बाळ सुद्धा आलेत. कसा वाटला बाळा आजचा पिक्चर? जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महिला वर्ग सुद्धा इथं दिसतोय. कसा वाटला पिक्चर? छान वाटला. छान वाटला. दीदी कसा वाटला? कसा वाटला पिक्चर? खूप छान. नवीन मुलांना जरूर दाखवा. एक मे महाराष्ट्र दिना दिवशी राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अवघ्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आज रितेश देशमुख असतील आणि त्यासोबतच फिल्म इंडस्ट्रीचे सर्व कलाकार अजून काही एवढी काही दिसते. एक मराठीचा शो आम्ही केला का सफर केल्याची आमची फिल्म होती. संपादक विराट कदम आहे, तुम्ही स्वतः आहे आणि आता सुद्धा इथं आपण पाहताय एवढी गर्दी दिसते. आज या शोचा 12वा दिवस आहे पाहताय. तरी सुद्धा स्वराज्याविषयीचं प्रेम, छत्रपतींच्या विषयीची निष्ठा तुझवरही कमी होताना दिसत नाहीये. शिवाजी नाही, शिवाजी राज म्हणायचं. चौरंग परत एकदा झाला पाहिजे, कारण चिमुरड्यावरचे अत्याचार, मायमाऊलींचे अत्याचार बंद होतील आणि छत्रपतींना चौरंगाविषयी जास्तीत जास्त मला मानाचा मुजरा. चौरंग सिस्टम परत झाली पाहिजे. अंगावर प्रत्येक शहरा आणणारा, प्रत्येक श्वास रोखून धरणारा असा हा सुंदर प्रतिकृती, सुंदर क्रिएशन, सुंदर निर्मिती. आणि आता माझ्यासोबत आहे शुभम टॉकीजचे सर्व मालक. नाव काय सर आपलं? सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सर, एवढ्या वर्षांमध्ये या चित्रपटाला कसा प्रतिसाद आहे, काय सांगणार? फार फार सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे माझ्या अंगावर काट आहे. शिवाजी महाराजांचा एक चांगला चित्रपट आपल्या मराठी माणसाने केला. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जरा थोडा त्रास होतो, परंतु एक उत्कृष्ट चित्रपट आता निर्माण झाला आहे आणि सर्वांनी खरंच बघावा. कुठल्याही मोबाईलवर किंवा शक्यतो टॉकीजमध्येच जाऊन शक्यतो आपल्या माणसांना, मराठी माणसांना आपण वर काढायचं आहे. आपल्या माणसांनाच आपली कीर्ती बघायची आहे, त्यांची प्रसिद्धी, कीर्ती आणि त्यांची संपत्ती वाढवायची आहे. आणि हा मराठ्यांचा आपला चित्रपट आहे, मराठी माणसाने तयार केलेला आहे. त्यामुळं सरांच्या, साहेबांच्या डोळ्यामध्ये आता थोडंसं म्हणण्याऐवजी भरून आलं. एक पुरुषाच्या ज्यावेळी डोळ्यामध्ये अश्रू येतात, साधी गोष्ट नाही. चौरंगाची जी आहे, चौरंग नाही का, आता चिमुरडीवर एक अत्याचार झाला. चौरंगाची सिस्टम परत यावी, काय वाटतं तुम्हाला? चौरंग हा शब्द फार मोठा शब्द आहे आणि फार मोठी शिक्षा आहे ती. परंतु अशा दानणारांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे. अशा अन्याय पुन्हा व्हायला नाही पाहिजेत. आणि शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये अशा अन्याय जर होत असतील तर त्या माणसाचं चौरंग करायला काही हरकत नाही. मॅनेजर, एक व्यवस्थापक म्हणून खूप छान शुभम टाकीचे करत असता. आत्तापर्यंत 1 मे ते आज 12 मे सगळेच्या सगळे शो म्हणजे फुल आहेत, काय सांगाल? एकदम हाऊसफुल चित्रपट, मोठ्या प्रमाणात हाऊसफुल चाललेला आहे. खूपच सुंदर आहे आणि देशमुख साहेबांनी अतिशय चांगला चित्रपट बनवलेला आहे. शिवाजी महाराजांच्यावर लोकांच्यामध्ये भरपूर श्रद्धा आहे. बरोबर. त्या श्रद्धेमुळे लोकांनी आज एवढं प्रतिसाद दिलेला आहे. शौर्य, पराक्रम, स्वराज्य आणि स्वराज्याचं रक्षण याचं दुसरं म्हणजे राजा शिवाजी. त्यांच्या या प्रतिकृती आपल्या सतर केंद्राच्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षकांचा मानाचा मुजरा. आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे, सतर केंद्राने पाहत सतर केंद्राने प्रत्येक पाऊल दर्शवले.